सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महा नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। उमापती महादेव की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। दत्तात्रेय महाराज की जय।
बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे मुखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार। हे मुखभञ्जन मारुति नंदन, हे मुखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती ताड़ी ताड़ी। जय हो हरि बोल जय हो जय 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 हो। जय जयाजी परम पुरुषा, जय जयाजी विघ्ननाशा, समर्थ महाराजा तू। बोला दत्तात्रेय महाराज की जय। परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, तुम्हा सर्व दत्त भक्तांना
आपल्या भक्ती सुखामध्ये नाव घालणारी, सुंदर, उत्कृष्ट, पवित्र, पावन असणारी, तुमचा आमचा उद्धार, कल्याण, हित करून देणारी, जीवनासाठी, मनुष्यासाठी कल्याणकारी असणारे, मुक्ती मोक्ष सहज लीलया प्रत्येकाच्या ओंजळीमध्ये टाकणारी अशी ही पवित्र संगीतमय दत्त कथा प्रथमतः या ठिकाणी तुम्हा प्रत्येक दत्त भक्ताचं स्वागत। भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मी वंदन करते, दत्तात्रय महाराजांच्या चरणी प्रणिपात करते। माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते। भगवान भोलेनाथांच्या चरणी वंदन करते, प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन करते। या ठिकाणी बसलेले तुम्ही सर्व सज्जन श्रोते, तुमच्या प्रत्येकाच्या चरणी वंदन। आमच्या सर्व गुणीजन वर्गांचे आभार। आणि लगेच कथेला प्रारंभ, कथेला सुरुवात। बोला दत्तात्रय महाराज की जय, की जय। पहा, आजची कथा सांगण्या अगोदर, श्रवण करण्या अगोदर काल आपण काय पाहिलं, काय कोणती कथा श्रवण केली आहे त्याच्यावरती थोडासा दृष्टिक्षेप टाकून मी पुढे जाईन। अगदी कालच्या कथेमध्ये मी तुम्हाला सांगितलंय काय, दलादन ब्रह्मज्ञानी पूर्ण परितयाचे भ्रमित मन, निर्विकार जो का निर्गुण तो कैसेने प्राप्त होय। दलादन राजा त्या विंध्याचल पर्वतामध्ये राहतोय आणि मन भ्रमित झालेला आहे की तो जो निर्गुण निराकार, तो निर्विकार भगवंत आहे, म्हणजेच दत्तात्रय महाराज म्हणा, किंवा निर्विकाराची जाणीव काय केल्यानं होईल, निर्गुणाची जाणीव काय केल्यानं होईल, आणि तो निर्गुण परमात्मा त्याची प्राप्ती तो कैसेने प्राप्त होय, काय केल्यानं तो प्राप्त होईल। ही शंका, हा प्रश्न मनामध्ये आहे, काल विस्तारपूर्वक मी तुम्हाला सांगून गेली आहे। आणि मग या दलादन राजानं काय केलं, तर त्याच विंध्याचल पर्वतावरती एका दीर्घ शिखरावरती आसन टाकून तो बसला। मनामध्ये हा भ्रम, ही शंका, हा प्रश्न होता। आणि अरे आपल्या या शंकेचं, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, समाधान कोण करणार, म्हणून एक प्रकारे दत्तात्रयांचाच धावा तो करू लागला। प्रभू तुम्हीच दयेचे दाता आहात, प्रभू तुम्हीच ज्ञान पदाचे दाता आहात, प्रभू तुम्हीच निराधाराला आधार आहात, आम्ही तर अन्यायी आहोत, अपराधी आहोत। काय योग्य काय अयोग्य याचं ज्ञान नाही, तुम्ही संपूर्ण ज्ञानी आहात, जाणते आहात, आणि प्रभू तुम्हीच कृपा करा। आसनावरती बसला राजा आणि एक प्रकारे दत्तात्रयांचा धावा चालू केला। दिगंबर नामाचा उच्चार करू लागला, निरंतर उच्चार चालू होता आणि क्षणार्धात धाव घ्यावी त्या दिगंबरांनी, दत्तात्रयांनी आपल्या भक्ताचं समाधान करण्यासाठी। आणि अगदी कशा प्रकारे दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी त्या पर्वतावरती दीर्घ शिखरावरती प्रवेशले, आपण या ठिकाणी झाकीच्या माध्यमातून काल पाहून गेलो। सर्वांच्या कथा लक्षात आहे। पहा, इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो आणि मी तुम्हाला सांगून गेली आहे की आल्याबरोबर कशा प्रकारे दलादन राजानं दत्त प्रभूंचं स्वागत केलं, बसण्यासाठी आसन टाकलं, पूजा केली, आदरातिथ्य झालं। आणि आता दोघांमध्ये चर्चा चालू होती, चर्चा चालू झालेली होती, तीच चर्चा आपल्याला श्रवण करायची आहे। पहा, ना तेज ना वायू ना पशु ना पक्षी ना जीव ना जंतू अशी अवस्था आहे।
सर्वत्र अंधकार दाटलेला, सर्वत्र जलमय वातावरण, पाणीच पाणी, महाभयंकर प्रलयाची निर्मिती झालेली. आणि त्या प्रलयामध्ये जेव्हा निर्गुण निराकार भगवंतानं साकार व्हायला सुरुवात केली, भगवान साकार झालेने एक प्रकारे भगवंताच्याच कृपेनं ब्रह्माजींनाही उत्पन्न केल्या गेलं. त्या निर्गुण निराकार परमात्म्यानं जेव्हा ब्रह्मदेवांना निर्माण केलं, ब्रह्मदेवांवरती जबाबदारी टाकलेली होती किंवा ब्रह्मदेवांचं कार्य की सृष्टीची निर्मिती करायची. आपल्या सर्वांना माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव, हे तीन देवता, या तिघांचं कार्य प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पाहिलं तर यांच्यात काहीही भेद नाहीये, हे सर्व एकरूप आहेत. पण तरी सुद्धा कारणासाठी, कार्य करण्यासाठी तीन रूप धारण केलेले आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्माजींचं कार्य सृष्टी निर्माण करायची, सृष्टीची उत्पत्ती करायची, हे ब्रह्माजींचं कार्य. त्यानंतर जी सृष्टी ब्रह्मदेवांनी निर्माण केली आहे तिचं पालन करायचं हे विष्णूंचं कार्य, पालनाचं कार्य विष्णूंकडे. आणि ज्या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेव करत आहेत तिचं पालन विष्णू करत आहेत, त्याच सृष्टीच्या संहाराचं कार्य भगवान भोलेनाथांकडे आहे. पहा, आणि जेव्हा ब्रह्माजींवरती त्यांची जबाबदारी पडली आहे, सृष्टी निर्मितीच्या कार्याची जबाबदारी, आणि ते आपलं कार्य करायला प्रारंभ करत आहेत, त्याच वेळी असं सांगितलं जातं की भगवान ब्रह्मदेवांनी सुरुवातीला स्वतःच्या शरीरापासनं 7 ऋषी निर्माण केले. आणि त्या 7 ऋषींपैकी एक अत्री ऋषी आहेत. मानसिकरित्या ब्रह्माजींनी 7 पुत्रांची निर्मिती केली आणि त्यातलेच एक पुत्र म्हणजे अत्री ऋषी. म्हणजे अत्री ऋषी हे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत. पहा, अत्री ऋषींचा परिचय आपण करून घेतला. त्यानंतर अनुसया माता. अनुसया माता नेमकं कुणाची मुलगी आहे, कुणाची कन्या आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगून जाते. पहा, ज्या वेळेला ब्रह्मदेवांवरती सृष्टी निर्मितीचं कार्य सोपवलं गेलं, एका बाजूला हे सप्तऋषी तर मानसिकरित्या 7 पुत्र तर ब्रह्मदेवांनी निर्माण केले, ज्यातले एक अत्री ऋषी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एक प्रकारे मैथुनी सृष्टी निर्माण करायची, म्हणून ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराच्या उजव्या भागापासनं मनु नावाचा एक पुरुष निर्माण केला. थोडासा अवघड विषय आहे, चिंतनीय विषय आहे, फक्त बारकाईनं लक्ष देऊ नये का. ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराच्या उजव्या भागापासनं मनु नावाचा एक पुरुष निर्माण केला आणि डाव्या भागापासनं शतरूपा नावाची एक कन्या निर्माण केली. मनु आणि शतरूपा या दोघांची निर्मिती केली आणि या दोघांनाही आज्ञा करावी की तुम्हाला यापुढे सृष्टी विस्ताराच्या, सृष्टी निर्मितीच्या कार्यात मला मदत करायची. दोघांनाही आज्ञा केली की मला मदत करा, सृष्टी विस्ताराचं कार्य तुम्ही यापुढे करा. जीवसृष्टी निर्माण करायला हॅलो पहा, जीवसृष्टी निर्माण करायला सांगितली. मनु आणि शतरूपा या दोघांनी जीवसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. पण पहिलाच प्रश्न निर्माण झाला, पहिलीच शंका, पहिलंच संकट समोर उभं राहिलं. काय? आम्ही जीवसृष्टी निर्माण करूही, पण आम्ही निर्माण केलेली सृष्टी ही ठेवायची कुठे? तर प्रलयाच्या एक प्रकारे पाण्यामध्ये म्हणा, डुबलेली बुडालेली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीला वरती काढण्यासाठी ब्रह्मदेवांच्या नासिकाग्रातून, नाकाच्या शेंड्यातून भगवान विष्णूंनी एक प्रकारे अवतार धारण केला. ब्रह्मदेवांच्या नासिकाग्रातून वराह भगवंताचं प्रागटीकरण झालं आणि पाण्यात डुबलेली पृथ्वी
वरती आणून स्थापन केली आणि त्याच्यावरती मनु आणि शतरूपा या दोघांनी मिळून त्या ठिकाणी जीवसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली आहे। आणि हे कार्य करत असताना प्रथमच मनु आणि शतरूपा यांना 2 पुत्र झाले पहा। त्यांची नावं अशी सांगितली गेली पहा। पहिला आहे प्रियव्रत आणि दुसरा आहे उत्तानपाद। 2 पुत्र आणि 3 कन्या त्यांना झाल्या। 3 कन्या कोणत्या तर पहिली आहे आकुती, दुसरी आहे देवहूती आणि तिसरी आहे प्रसूती। आकुती, देवहूती आणि प्रसूती। आणि या 3 कन्यांपैकी जी देवहूती नावाची कन्या आहे, ही देवहूती नावाची कन्या हिचा विवाह कर्दम नावाच्या प्रजापतीशी, कर्दम नावाच्या ऋषींशी लावून दिला गेला। मनु आणि शतरूपा यांनी या तिच्या आई वडिलांनी कर्दम नावाच्या ऋषींसोबत या देवहूतीचा विवाह लावून दिला। आणि या देवहूती आणि कर्दम ऋषी यांना पुढे पहा 1 पुत्र आणि 9 कन्या झालेल्या आहेत। त्या एका पुत्राचं नाव आहे कपिल महाराज। बोला कपिल महाराज की जय। या कपिलांचा परिचय तुम्हाला कदाचित असेलही। कपिल भगवंताचा जन्म झाला कपिल महाराज। आणि देवहूती कर्दम ऋषी यांना 9 कन्या झाल्या, 1 पुत्र आणि 9 मुली, 9 कन्या। आणि या 9 मुलींपैकी सती माता अनुसया माता एक आहे। म्हणजेच काय, कपिल महाराजांची बहीण अनुसया माता आहे। इथपर्यंत सर्वांच्या लक्षात येत आहे? अत्रि ऋषी कोणाचे पुत्र? अनुसया माता कोणाची मुलगी? आपण अनुसया मातेचं नाव ऐकतो, अत्रि ऋषींची ओळखही आपल्याला असते, पण हे यांच्या माता पित्यांचं नाव काय? किंवा दुर्वासाने केला अभिमान, दुर्वासाने केला अभिमान, हो 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 हो, दुर्वासाने केला अभिमान, दुर्वासाने केला अभिमान, हो हो हो, दुर्वासाने केला अभिमान, हो दुर्वासाने केला अभिमान, दुर्वासाने केला अभिमान, दुर्वासाने केला अभिमान, हो हो हो, दुर्वासाने केला अभिमान, दुर्वासाने केला अभिमान, हो हो हो, दुर्वासाने केला अभिमान, दुर्वासाने केला अभिमान, हो दुर्वासाने केला अभिमान, हो दुर्वासाने केला अभिमान, दुर्वासाने केला अभिमान, दुर्वासाने केला अभिमान, तयाचे मागे लागले सुदर्शन, तयाचे मागे लागले सुदर्शन, तयाचे मागे लागले सुदर्शन, तयाचे मागे लागले सुदर्शन, हो हो हो, शाप दिधला म्हणून, शाप दिधला म्हणून, हो हो हो, शाप दिधला म्हणून, हो। अशा प्रकारे त्याचीच परीक्षा घेण्यासाठी दुर्वासा ऋषी आले। दुर्वासा ऋषी अतिशय क्रोधी, रागीट स्वभावाचे। दुर्वासा ऋषींनी ठरवलं की अंबरीषाची आपण परीक्षा घ्यायची। परीक्षा घेण्यासाठी आले आणि अशा वेळी आले ज्यावेळी राजानं एकादशी व्रत केलंय आणि आता उपवास सोडायचा आहे।
दुर्वासा ऋषी आले. राजाला तर उपवास सोडायचा आहे. एक प्रकारे व्रताची त्या ठिकाणी सांगता करायची आहे, उपवास सोडायचा आहे. पाहिलं समोर दुर्वासा ऋषींना, अरे आपल्या द्वारी एक महात्मा चालून आले आणि हे आले असताना त्यांचा आदरातिथ्य न करता आपण भोजन करणं चुकीचं ठरेल. अगोदर त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली पाहिजे, त्यांचं आदरातिथ्य झालं पाहिजे आणि मग आपण उपवास सोडू. द्वादशीच्या दिवशी दुर्वासा ऋषी आलेले आहेत आणि या राजाला मात्र उपवास सोडायचा आहे. दुर्वासा ऋषींनी समोर राजानं सांगितलं, मी एकादशी व्रत केलेलं आहे, आता पटकन तुमचं आदरातिथ्य करतो, अगोदर तुम्ही भोजन करा आणि मग मी भोजन करतो, माझा उपवास सोडतो. दुर्वासा ऋषींना सांगितलं, पण दुर्वासा ऋषी म्हटले, मला अगोदर स्नान करून यावं लागेल, मी अगोदर स्नान करून येतो, काही माझं नित्यकर्म करतो, मग मी भोजन करणार, तोपर्यंत तू माझी वाट पहा. या अंबरीशानं तळमळीनं सांगितलं, मुनिवर्य तुम्हाला जायचंय ना स्नानाला, तुम्ही जा, पण लवकरात लवकर या, कारण माझीही उपवास सोडण्याची वेळ निघून जाता कामा नये, माझा नियम चुकेल. पहा, दुर्वासा ऋषींनी होकार तर दिला, स्नानासाठी निघून गेले, पण परीक्षाच घ्यायची होती, गेले लवकर येतच नाहीयेत, लवकर आलेच नाही. इकडे अंबरीश वाट पाहतोय, मुनिवर्य सांगून गेलेत लवकरात लवकर येतो, आता येतील मग येतील, आता येतील मग येतील. बराच वेळ उलटला, जीव कासावीस होत होता, एक प्रकारे कोंडी निर्माण झाली. पेच प्रसंग समोर होता, रे नेमकं करावं काय? उपवास जर मी लगेच सोडावा तर एका साधूचा, एका महात्म्याचा अनादर होईल आणि त्यांची वाट पाहत बसावी, तर उपवास सोडण्याचा वेळही निघून चालला, माझा उपवास एक प्रकारे निरर्थक होईल. काय करावं लक्षात येत नव्हतं आणि तेवढ्यात या अंबरीशाला उपाय सुचला. अंबरीशानं एक प्रकारे तीर्थप्राशन केलं म्हणा, जल पिला, जलप्राशन केलं आणि त्या जलावरती उपवास सोडला. म्हणजे भोजन झालं नाही, राजाला वाटलं महात्म्याचा अनादर होणार नाही आणि उपवासही सुटणार. पहा, दुर्वासा ऋषी स्नान करून आले, बराच वेळ त्याच ठिकाणी थांबले होते, स्नान करून आले आणि पाहतात तर काय, या अंबरीशानं तीर्थप्राशन करून, जलप्राशन करून उपवास सोडलेला आहे, सांगता केलेली आहे. राग आला, अरे माझी वाट तुला पाहता आली नाही, मी येण्याच्या आधी तू जल का होईना प्राशन केलं, हा माझा अनादर आहे. मी नसताना तू जलप्राशन केलंस, माझा अवमान केलास, अपमान झाला. आणि दुर्वासा ऋषींनी रागात येऊन अंबरीशाला शाप द्यावा की तुला अनेको जन्म या मृत्यू लोकामध्ये वारंवार घ्यावे लागतील, शाप दिला गेला. आणि मायबाप पण भगवंताला हे सहन झालं नाही, आपल्या भक्तावरचा हा अन्याय सहन झाला नाही. भगवान परमात्म्यानं, भगवान विष्णूंनी तात्काळ सुदर्शन चक्र सोडलं. दुर्वासा ऋषींना मारण्यासाठी, मस्तक छाटण्यासाठी सुदर्शन चक्र सोडलं गेलं. सुदर्शन चक्र दुर्वासा ऋषींच्या पाठीमागे लागलं. दुर्वासा ऋषींच्या पाठीमागे सुदर्शन चक्र आहे. दुर्वासा ऋषी भयभीत होत आहेत. सुदर्शन चक्र दिसतंय, अरे आता यातून आपली सुटका नाही, या चक्रापासून आपल्याला वाचवणार कोण? धावतायत धावतायत, त्रैलोक्यात धावू लागले, सर्वत्र फिरू लागले, पण काही सुटका दिसत नाहीये, वाचवणारा कोणी दिसत नाहीये. दुर्वासा ऋषींनी विचार केला, अरे हे ज्यांचं शस्त्र आहे त्यांच्याकडे जाऊ आपण, त्यांचा धावा घेऊ. वैकुंठामध्ये धावत आले,
भगवान विष्णूंचा धावा केला. विष्णू समोर आले, विष्णूंना प्रार्थना केली, प्रभू तुमच्या या चक्रापासून वाचवा, तुमचं हे चक्र परत घ्या. तर भगवान विष्णूंनी सांगितलं, दुर्वासा तुला तुमच्या तपाचा ज्ञानाचा अहंकार झालेला आहे, तुमच्या सामर्थ्याचा तुम्हाला अहंकार झालेला आहे. आणि अहंकारामध्ये येऊन, अभिमानामध्ये येऊन, गर्वामध्ये येऊन तुम्ही माझ्या भक्ताला विनाकारण शाप दिला. विनाकारण त्यांची परीक्षा घेतली, विनाकारण शाप दिला. तुम्हाला जर वाटतंय की यातून तुमची सुटका व्हावी, या चक्र सुदर्शन चक्रापासून तुमचा जीव वाचला जावा, तर एकच पर्याय आहे, एकच उपाय आहे. तुम्हाला जाऊन अंबरीशाचे पाय धरावे लागतील, त्यांना क्षमा मागावी लागेल, तरच हे घडेल. आणि मायबाप दुर्वासा ऋषी पुन्हा अंबरीशाकडे येतायत, क्षमा मागतात. अंबरीशानं भगवंताला प्रार्थना केली, प्रभू यांना क्षमा करा. मला यातून सांगायचं एवढं मायबाप, किंवा या दृष्टांतातून बोध एवढा घ्यायचा की दुर्वासा ऋषींना त्यांच्या तपाचा, ज्ञानाचा, त्यांच्या सामर्थ्याचा अहंकार झाला. आणि अहंकारात येऊन त्यांनी अंबरीशाला शाप दिलेला होता. आणि मायबाप अभिमान, अहंकार चुकीचा आहे. अहंकार
दत्तात्रेय महाराज की जय। पहा, त्या ठिकाणी राम नामाच्या चिंतनाचा आवाज, राम नामाचा उच्चार चालू असलेला आवाज हनुमंतरायांच्या कानी आला। प्रभू रामचंद्रांच्या भजनाचा आवाज कानी पडतोय। आश्चर्य वाटलं हनुमंतरायांना, अरे या पाप्यांच्या नगरीमध्ये, या दुष्टांच्या नगरीमध्ये माझ्या प्रभूंचं भजन कोण करत आहे, कोण असेल? माझ्या प्रभू रामचंद्रांचं भजन करत आहे। उत्सुकता वाटली, आश्चर्य वाटलं, नवलाचीच गोष्ट होती, कोण असणार म्हणून शोध घेतला तर आतमध्ये, त्याच महलामध्ये एका खोलीत रावणाचे बंधू विभीषणजी रामनामाचं भजन करताना, चिंतन करताना दिसले। हनुमंतराया जातात आणि हात जोडले, तुम्ही कोण? या सर्वांमध्ये या ठिकाणी सगळे माझ्या भगवंताचे शत्रूच दिसतात, पण तुम्ही मात्र माझ्या प्रभूंचं भजन करता, काय कारण आहे? विभीषणजी म्हणतात, हनुमंता ऐक, मी राहतोय या पाप्यांच्या नगरीमध्ये, या सगळ्यांमध्ये मी राहतोय। ऐक हनुमंता, जशा प्रकारे 32 दातांच्या मध्ये एकटी जीभ राहते ना, तशा प्रकारे मी या सर्व दुष्टांच्या मध्ये एकटा राहतोय। 32 दात हे अहंकाराचं प्रतीक आहेत आणि जीभ नम्रतेचं प्रतीक आहे। विभीषणजी सांगतायत हनुमंतरायांना, जसं 32 दातांमध्ये एकटी जीभ राहते ना, तसं मी राहतोय। आणि पहा, बारकाईने विचार करा थोडासा, 32 दात, जेवण करताना म्हणा, काहीतरी खाताना म्हणा, 32 दातांच्या मध्ये जीभ आपोआप दाबल्या जाते की नाही? अचानक जीभ दाबल्या जाते, भयंकर त्रास होतो। जीभ मात्र दातांना त्रास देत नाही, या उलट दातांना स्वच्छ करण्याचं काम करते। जीभ ही नम्र आहे, दात त्रास देतात, स्वतः खाली दाबतात, भयंकर त्रास होतो, तरी सुद्धा जीभ काय करते? दातांना स्वच्छ करण्याचं काम करते। आणि तसंच या समाजामध्ये सत्पुरुषांचं कार्य असतं। समाजातली माणसं सत्पुरुषाला, महात्म्याला, चांगल्या व्यक्तीला नेहमी त्रास देतात, त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि त्रास देतात, पण चांगला पुरुष, चांगली व्यक्ती, महात्मा पुरुष त्रास होऊन सुद्धा, अनेकांनी त्रास देऊन सुद्धा त्यांचं भलंच करते, भलंच करतात। हे चांगल्या व्यक्तीचं लक्षण आहे, चांगल्या माणसाचं लक्षण आहे, हे महात्म्याचं लक्षण आहे। पहा, जसं विभीषणांनी सांगितलं, हनुमंता, अरे जसं 32 दातांच्या मध्ये मी एकटी जीभ राहते, तसं सर्व या दुष्टांच्या मध्ये मी एकटा धर्माला मानणारा, देवाला मानणारा राहतो। जसं जीभ आणि 32 दातांचा उच्चार, हे वाक्य उच्चारलं गेलं, हनुमंतराया म्हणतात, बरोबर आहे विभीषणजी, आणि ऐका, 32 दात अहंकारी असल्या कारणानं ते मागून येतात आणि लवकर पडतात, लवकर जातात, पण जीभ नम्र असल्या कारणानं ती जन्मताच येते की नाही? जन्मताच असते आणि मरेपर्यंत टिकते। म्हणजेच काय, जो अहंकारी व्यक्ती आहे त्याचा लवकर नाश होतो, नम्रता मात्र टिकवून ठेवते। आणि पहा, नम्रतेनं जे काही काम केल्या जातं, नम्रतेच्या बळावरती आपण जे काही करू शकतो, ते अहंकारामध्ये येऊन, आवेशात येऊन, गर्वामध्ये येऊन होऊच शकत नाही, केल्या जाऊच शकत नाही। एखाद्याकडनं आपल्याला मदत घ्यायची, मदत मागायची, किंवा एखादा गरीब व्यक्ती आहे, काही पैशाची मदत हवी आहे,
नातेवाईकाकडे गेला किंवा एखाद्या मित्राकडे गेला, मित्राला जाऊन अहंकारात बोलला, अरे पैसे काढ, देतोस की नाही पैसे, अहंकारात बोलू लागला, तर तो देईल का? मदत करेल का समोरचा व्यक्ती आपल्याला? नाही. पण याच जागेवरती जर त्याच्याकडे जाऊन हात जोडले, अरे मला काही 4 पैशांची मदत आहे, मला मदत कर, 4-8 दिवसांना तुला तुझे पैसे परत करेल, अगदी नम्रतेनं जर बोलला तर सहज कोणीही त्याला मदत करेल. नम्रतेच्या बळावरती खूप मोठी कामं साधली जातात, ते अहंकारामध्ये येऊन पूर्ण होत नाहीत. मायबाप तुम्हा प्रत्येकाला नम्र व्यक्ती आवडतो, अहंकारी व्यक्ती कोणालाही आवडत नाही. नम्रताच आपल्याला आवडते. मग जर आम्हाला नम्रता आवडत असेल तर त्या भगवंताला अहंकार कसा आवडेल? त्याला सुद्धा नम्रताच प्रिय आहे, त्याला सुद्धा नम्रताच आवडत. दिली काही चंदनाची रोपं दिली आणि सांगितलं, जा तुझ्या शेतामध्ये तू या चंदनाची रोपं लाव, यांना मोठं कर, या चंदनाच्या माध्यमातून तुला फार मोठ्या प्रमाणात धनाची प्राप्ती होईल. या लाकूड तोड्यानं केलंही तसंच. त्या चंदनाची रोपं घेतली, राजानं दिलेली रोपं आपल्या शेतामध्ये नेऊन लावली. योग्य त्या प्रकारे त्या रोपांची काळजी घेतल्या गेली. अगदी त्याला व्यवस्थित खत पाण्याची व्यवस्था, आजूबाजूला गवत झालं तर उपटून लगेच बाजूला टाकल्या जायचं, योग्य त्या वेळी पाणीही दिल्या जायचं. चंदनाची रोपं, त्याचं रूपांतर आता वृक्षामध्ये व्हायला लागलं. चंदनाची रोपं मोठी झाली, त्या रोपांची वृक्ष बनली, झाडं तयार झाली. आणि आता झाडं तयार झाल्यानंतर या चंदनाच्या झाडांचं, चंदनाच्या लाकडाचं करायचं काय हे या लाकूड तोड्याला माहिती नव्हतं. लाकूड तोड्यानं काय केलं? चंदनाची जी लाकडं होती, झाडं तोडली, लाकडं जाळली, कोळसा केला आणि कोळसा करून ती चंदनाची झाडं एक प्रकारे विकली, कोळसा विकला. यातून पाहिजे तेवढं मोठ्या प्रमाणात मोठं धन प्राप्त होत नव्हतं, जास्तीचं धन मिळत नव्हतं. यानं लाकडांचा कोळसा करून विकला. याची परिस्थिती बदलली नाही, हा श्रीमंत झाला नाही. आणि पुन्हा काही दिवसानंतर राजा त्याच भागामध्ये भ्रमंती करण्यासाठी आला. त्याच भागामध्ये राजा आला आणि राजाला आठवण झाली ती या लाकूड तोड्याची, की अरे आपण पूर्वी एकेकाळी एका दिवशी इथल्या एका लाकूड तोड्याला काही चंदनाची रोपं मदत म्हणून दिली होती. चंदनाच्या शेतीच्या माध्यमातनं, त्या चंदनाच्या झाडाच्या माध्यमातनं तो लाकूड तोड्या तो व्यक्ती, तो गृहस्थ आता फार श्रीमंत, फार धनवान झाला असेल. राजानं विचार केला, अरे चला जाता जाता आपण त्याच्या घरी भेट देऊन जाऊ, त्याच्या घरी जाऊ, चहा पाण्याची व्यवस्था होईल. राजानं त्या लाकूड तोड्याचा शोध घेतला, त्याच्या घरी गेला न पाहिलं तर काय, अरे अजूनही त्या लाकूड तोड्याची परिस्थिती बदललेली नाहीये. माझा आवाज येतोय का तुमच्या सर्वांपर्यंत? बोलणं कळतंय का? ताट फ्रेश बसा बरं मग एकदा. पुरुष वर्ग कंटाळले नाहीत ना तुम्ही? फ्रेश बसा. लाकूड तोड्याच्या घरी तो राजा गेला आणि पाहिलं की अरे अजूनही याची परिस्थिती बदललेली नाहीये, अजूनही तसंच मळकटलेलं धोतर अंगावरती आहे, भयान परिस्थिती आहे. आणि प्रश्न केला, अरे मी तुला जी चंदनाची रोपं काही दिवसांपूर्वी, काही काळापूर्वी दिली होती, त्या रोपांचं तू केलंस काय? काय केलंस? त्यावेळेला त्या लाकूड तोड्यानं सांगितलं, राजन तुम्ही जी चंदनाची रोपं मला दिली होती, ती रोपं मी वाढवली, मोठमोठी झाडं त्याची बनली आणि ती झाडं, त्याची लाकडं तोडून त्याचा जाळून मी कोळसा बनवला आणि तो कोळसा बाजारात नेऊन विकला. राजानं डोक्यालाच हात लावला, अरे रे काय केलंस तू? कशासाठी मी तुला चंदनाची रोपं दिली होती?
त्याचं काय करायचं हे या लाकूड तोड्याच्या लक्षातही आलं नाही। बरं, राजानं सांगितलं लाकूड तोड्या, अरे ऐक, तू बाकी सगळी झाडं, चंदनाची सगळी लाकडं तू कोळसा करून विकली असतील, पण एखादं तरी झाड म्हणा किंवा एखादं तरी लाकूड तुझ्या घरात शिल्लक असेल। या लाकूड तोड्यानं होकार दिला, म्हटला हो, एक लाकूड माझ्या घरामध्ये शिल्लक आहे। राजा म्हटला आता तेच लाकूड तू घे आणि बाजारामध्ये जा, लाकूड विकून ये आणि त्यातून किती धन प्राप्त होतं मला येऊन सांग। त्या लाकूड तोड्यानं अगदी हातभर असणारं लाकूड घरामध्ये होतं तेवढं लाकूड घेतलं, बाजारात गेला, ते लाकूड विकलं, पण कोळसा विकून जो पैसा प्राप्त व्हायचा, जे धन मिळायचं, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त धन ते छोटंसं लाकूड विकून या लाकूड तोड्याला प्राप्त झालं। आणि पश्चाताप होऊ लागला, अरे आपल्याला चंदनाची रोपं दिली कशासाठी आणि आपण केलं काय? मायबाप पहा, एक प्रकारे आम्हाला हा देह भगवंतानं दिला, मनुष्य देह दिला कशासाठी? भजनासाठी दिला। आणि या देहामध्ये आल्यानंतर आम्ही भजनच केलं पाहिजे। देवे दिला